नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील शेरसिंग मंत्री पाटील ही भूमिका जे वटवत आहेत ते सुनील शेट्टी यांच्याबरोबर आणि अनुराधा मंत्री पाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राजश्री सावंतवाड यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. बोलतं करूया दोघांनाही त्यांच्या खऱ्या आयुष्यात हे कसे असतात, कुठे राहतात यांच्याविषयी जाणून घेऊया. माझे डॅडी आणि माझी मम्मा हे दोघांचे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि 2 ॲक्शन्स अशा आहेत त्यांच्या बॉडी लँग्वेजमधल्या की ज्यांच्यामुळे त्यांचं कॅरेक्टर कम्प्लीटच होऊ शकत नाही. हात असे ठेवल्याशिवाय नीट बोलूच शकत नाहीत आणि माझी मम्मा पदर असा केल्याशिवाय नीट बोलूच शकत नाही. शेरसिंग हे ऑनस्क्रीन जरी असे तरी बिचारे ते खरंच ऑफस्क्रीन पण तसेच आहेत. गरीब आणि कनवाळू असं कॅरेक्टर आहे त्यांचं, पण ते जेव्हा अनुराधा अशी आग मारतात तेव्हा खूप मजा येते. म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आम्ही इतकं हसून घेतो की सीनमध्ये हसता येत नाही ना, त्यामुळे हसून घेतो. सासू आमची काय सांगू तुम्हाला, अहो एवढा त्रास देते ना, मला एवढा त्रास देते ना. आम्ही दोघे एकमेकींशी खुन्नस ही फक्त ऑनस्क्रीन असते, ऑफस्क्रीन आम्ही एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरत असतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुंबईतलं, म्हणजे जन्म पुण्याचा पण मी मुंबईत वाढले. माझं सगळं शिक्षण शालेय आणि कॉलेजमधलं शिक्षण सगळं मुंबईत झालं. आई बाबा काय करायचे? माझे वडील म्हणजे जस्टिस PB सावंत, हो नमस्कार, सुप्रीम कोर्ट जज. पण मग तुम्ही आता राहायला कुठे? आता मी पुण्यात राहते. माझे मिस्टरही वकील आहेत, म्हणजे माझे फॅमिलीमधले सगळे वकील आहेत. माझे सासू सासरे. पण न्यायाधीश तुम्हीच असाल ना? आमच्याकडे न्यायाधीश पण आहेत. माझे सासरे न्यायाधीश होते हायकोर्ट. सगळं घर म्हणजे कोर्ट आहे. हो एकदम कोर्ट आहे एकदम. म्हणजे आम्ही जेवायला बसलो की कोर्ट भरल्यासारखंच वाटतं. तुमचं बालपण कुठलं? सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात राजाचे कुर्ले म्हणून गाव आहे, छोटेच खेडेगाव. मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील महसूल खात्यामध्ये होते, नायब तहसीलदार असताना ते पण एक्सपायर झाले. त्यांच्या जागेवर मी महसूल खात्यामध्येच नोकरी लागलो. आता तुम्ही नोकरी करता? हो नोकरी करतो मी आता. नायब तहसीलदार आहे, कलेक्टर ऑफिस सातारा. अरे वा, दोन्ही भूमिकांमध्ये आहात. पण मला सांगा की एकीकडे नोकरी करायची, दुसरीकडे या क्षेत्रात काम करायचं, फारच अशी तारेवरची कसरत. नाही पहिले पूर्वी काय करत नव्हतो. पूर्वी फक्त नाटकात वगैरे करायचो. आमच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असायची त्यामध्ये काम करायचो. पण आता सिरियलला पहिल्यांदाच करतोय मी. कसं वाटतंय? फार छान. आणि जी मराठीचा असल्यामुळे तर फार आनंद आहे. हो की. तुमच्याकडे आवड कोणाला होती? या माझ्या वडिलांना नाटकं बघायला आवडायचे. माझे वडील शिवाजी मंदिर जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्यावरती ट्रस्टी होते आणि शिवाजी मंदिर रेनोव्हेट करण्यामध्ये त्यावेळेला 70s त्यांचा मोठा हात आहे. कारण त्यावेळेला ते मग रोज कोर्टातनं आल्यावर ते संध्याकाळी मीटिंग्सना जायचे, तर तिथे आम्हाला ते त्यांच्याबरोबर न्यायचे. तर शिवाजी मंदिरच्या आवारात असे आम्ही खेळायचो वगैरे. मधूनच कुठेतरी ग्रीन रूममध्ये पीप कारण त्यावेळेला संगीत नाटकं वगैरे चालायची. ते असे सगळे तयार झालेली लोक बघून मला असं खूप हरकायला व्हायचं आणि मी त्यांना असं टचच करून, लहान होतो तर थोडासा हात लावून ये किंवा काय असं. आणि ते अंगावर लाईट विंगमधनं पडलेलं अंगावर लाईट असं असं खूप मला भारल्यासारखं वाटायचं. अरे वा वा. मग थिएटरमध्ये काय काय? थिएटरमध्ये मी अनेक वर्ष काम केलं. दुबेजींच्या स्कूलमध्ये. तर मला वेगळ्या स्कूलमध्ये जावं नाही लागतच नाही. तर मी जास्ती करू. आणि त्यावेळेला अमरीश पुरी होते, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक, सुनीला प्रधान, विद्या पटवर्धन अशी खूप मोठी मोठी लोक दुबेजींकडे असायचे. गोविंद नैलानींकडे आमचा शो झाला की त्यांच्याकडे पार्टी असायची. तर त्यावेळेला दुबेजींमुळे खूप एक्सपोजर मिळालं आणि त्यांनी आम्हाला एका वडिलांसारखं असं खूप पंखाखाली घेतलं होतं. म्हणजे इतकं की आमच्या ग्रुपमधली काही मुलांची आर्थिक मुलांची परिस्थिती तशी नव्हती. तर शो झाल्यानंतर पैसे जमले की दुबेजी स्वतःसाठी कधीच ठेवायचे नाहीत. ते आम्हाला असे कुठच्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचे आणि यूज टू ब्लो अप ऑल दॅट मनी. का? कारण त्या मुलांना कळायला पाहिजे की कसं खायचं, राहायचं, कसं वागायचं वगैरे. म्हणून ते असं. तर ते वडील होते आमचे. बघा ना. आणि आता मुक्काम सध्या साताऱ्यात आहे. पण मला शिष्यवृत्तीही मिळाली आणि त्याच्यात मी एकपात्री प्रयोग खूप केले. मग या मालिकेत कसं काय आला? तर माझी मुलं मुख्यमंत्री मिळणं
अचानक जरी असलं तरी सुद्धा कसं? अक्षरशः खरं म्हणजे मिसेस मुख्यमंत्री सारखी सिरियल, त्यातला अनुराधा मंत्री पाटलाचा एवढा महत्वाचा पॅरलल ट्रॅक हो. ध्यानी मनी नसताना मिळणं, हे म्हणजे अगदी इच्छाशक्ती. पण कोणी फोन केला, कसं काय आला? तर मी माझी मुलं मोठी झाली, आता माझी मुलगी कॅलिफोर्निया, शी इज ऑल्सो an artist, तर ती शिक्षणाला गेली आहे. मुलाचं शिक्षण कंप्लीट झालं आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणायचे, नवरा मला त्याने मला प्रॉमिस केलं होतं की मुलं मोठी झाली की मी तुला करू देईन, तुझ्या मनात आहे जसं. तरी मी नाटकं माझी चालू होती, जशी अतुल पेठेंबरोबर वगैरे माझी प्रायोगिक नाटकं चालू होती. तर मी ते ॲप्स असतात ना ज्याच्यामध्ये कास्टिंगसाठी ॲड्स येतात, तर ते मी डाउनलोड केले होते आणि मी असं सहज बघत होते आणि त्याच्यामध्ये मला मराठी सिरियलची ॲड दिसली, मकरंद गोसावींचं नाव दिसलं. तर मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की मला करायचं आहे, काय तुमच्याकडे रोल? तर ते म्हणे की पॅरलल रोल आहे. म्हटलं पॅरलल रोल आणि असं ॲड देतात? आपल्याकडे तर किती ॲक्ट्रेसेस आहेत, म्हणजे दिग्गज कलाकार आहेत मराठीमधले. मग एक दिवस नुसतं माझ्या मुलीशी चर्चा करता म्हटलं चल ना करूया, कारण एवढे आपण ऑडिशन देतो, अजून एक दिली फेल होईल काय, म्हणून आम्ही सहज म्हणून ऑडिशन दिली. तर एक 2-3 तासाने मकरंद गोसावींचा फोन आला की तुम्ही उद्या येऊ शकता का? मला एवढी गंमत वाटली, म्हटलं खरंच. आणि मी तिथे गेले त्यांच्या सेटवरती आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी शूटिंग पण करायला लागले होते. असं काहीतरी एक चमत्कारासारखं झालं. माझ्या बाबतीत म्हणजे हे पहिल्यापासून स्वप्न तरी बघत होते, मी स्वप्नात सुद्धा कधी पाहिलं नव्हतं. कारण मी आमच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असतात, त्यात सांस्कृतिक विभागाचं डायरेक्शन ते आपले आमचे कास्टिंग डायरेक्टर आहेत ते मकरंद गोसावी, त्यांचा अचानक फोन आला मला. म्हणजे एक सिरियल आहे त्याचं ऑडिशन आहे आणि मग ते ऑडिशन मी त्याचा व्हिडिओ तयार करून मुलांना आणि मी पाठवला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मला म्हणले तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि तुमचा म्हणजे हिरोच्या वडिलांचा आणि महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे मला काय करावं सुचलंच नाही. तो रोल कुठला हे सुद्धा माहीत नव्हतं मला. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? यातच पुढं काहीतरी करावं असं इच्छा आहे. तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? प्रत्येक ॲक्टर्सचे खूप स्वप्न असतात, तसं मला असं वाटतं की झी मराठी हा माझा एक स्वप्न होतं, ते पूर्ण झालं आणि हा एक टप्पा आहे. ॲक्च्युली हे स्वप्न ना माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याचं जास्त होतं. तुम्हाला बघितलं जेव्हा मालिकेतला पहिला सीन, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया? तो खूप खूप खुश होता माझ्यासाठी. कारण काय आहे, आपण आपली प्रत्येकजण स्वप्न बघतो हो, पण आपल्याबरोबर आपलं स्वप्न बघणारा दुसरा कोणी आपला जोडीदार साथीदार आहे, हे माझं मी भाग्य समजते. आणि तसा माझा नवरा माझ्याबरोबर माझी स्वप्न अनेक वर्ष बघत होता. माझ्या इच्छा त्यांच्यासाठी एक उखाणा घ्या. मला नाही उखाणा. मग घ्यायलाच लागेल, आता होम मिनिस्टर आहे म्हटल्यानंतर. स्वप्नात स्वप्न, झी मराठीचं स्वप्न, मनोज रावांचं नाव घेते, पूर्ण झालं आपलं स्वप्न. मला वाटलं ह्या घेणार. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. मला वाटलं मनोजरावांना आवडतात संत्री, मी ज्या मालिकेत काम करते त्याचं नाव आहे मिसेस मुख्यमंत्री. आता खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. खेळ सोपा आहे, चेंडू टाकायचा आहे. खूप सोपा वाटणारा खेळ कधी कधी कठीण होऊन जातो. हा, एक चेंडू टाकायचा, एक टप्पा पडून त्या बादलीमध्ये जाऊन गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला 10 संधी, तुम्हाला 10 संधी. चला तुम्ही 5 टाका. एक, 2, 3. थांबा 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 थांबा. मी आता रोल मध्ये जाऊ का? कसं असं करून मी बघते त्यांना घाबरून. मग ते कशी रिॲक्ट होतं? आधी ते म्हणतात अनुराधा अनुराधा असं काही. जरा 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 सांगा. अनुराधा, कसा वाटला माझा खेळ? नाही आवडला का? ठीक आहे. पण बघा, पैठणीचा खेळ आहे, 3 गुण तुमचे झालेत आणि तुमचा आतापर्यंत एकही नाही. करते हो आता 5. हा थांबा, आता तुम्ही थांबा. 3ची आघाडी तर घेतलेली आहे. थांबा, तुम्ही तरी टाका बघू. 4,
5 घ्या आता हे पण करा. 6 आता हे घ्या. काय झालं नाही, नव्हतं. पण ते पण द्या. 1 2 6 आणि 2 अशी गुणसंख्या आहे. हा खेळ पैठणीचा नव्हता, त्यामुळे टेन्शन घेऊ नका दोघांनी. 2 चेंडू टाकले. हे झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन अभिनंदन. तुळशीचं वृंदावन चांदीचं वहिनींना नेऊन द्या. धन्यवाद. जेव्हा झी मराठीवरती तुम्ही स्वतःला बघितलं, काय प्रतिक्रिया होती हो तुमची आणि घरातल्यांची? घरातल्यांची माझी तर होतीच चांगली, पण घरातल्यांना फार आनंद झाला होता. माझ्या त्यावेळी माझी आई ॲडमिट असताना सुद्धा माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी मला फार मोठी साथ दिली. मी कधीतरी 8 दिवसात एकदा जाऊ शकत होतो तिथं. आणि तिथं सुद्धा दवाखान्यात माझी आई ती सिरियल बघत होती. आईने फोन केला, बघितलं तेव्हा पहिल्यांदा? त्याला मी तिला सांगितलं होतं ना अशी सिरियल होती म्हणून. तिचा टी व्ही बंद पडला वार्डमधला, तर तिनं सिस्टरला सांगून वार्ड बदलून घेतला. त्यामुळं फार तिला माझ्या आईचा आनंद फार महत्त्वाचा होता. आज तुमची आई जेव्हा आजारी होती, तुम्हाला बघत होती, काय भावना असू शकतात हे तुमच्या डोळ्यातल्या पाण्याने आमच्यापर्यंतच नाही तर महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवलं. खूप आनंदी आहात? खूप मस्त वाटतंय. हा, तुमचाही आनंद फार वेगळा असेल ना. इतकं हिंदी, इतकं मोठमोठ्या लोकांबरोबर कामं केल्यानंतर सरळ साधं सात्विक जसं जेवण असतं तशी झी मराठीची आमचं सगळं कुटुंब आहे की आमच्याकडे भपका नाही, आमच्याकडे काही नाही. जो आहे तो साधेपण आहे. झुणका भाकरीचा आनंद झी मराठीच्या मालिकांच्या सिरियलमध्ये आणि सेटवर सुद्धा मिळतो. अगदी खरी माणसं सर्वत्र वावरत असतात. आणि हे बोलत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्याही पद्धतीचा 1 रुपयाही कुणालाही कधी खर्च करावा लागत नाही मालिकेतल्या पात्राच्या निवडीसाठी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्याशी मला सेटवरच्याही गप्पा मारायचे आहेत, पण आता खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. चित्र काढायची आहेत. तुम्ही 2 चित्र काढायची, तुम्ही पण 2 चित्र काढायची. तुम्ही काढलेलं चित्र तुम्ही ओळखायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र या ओळखणार. सांगा दादा. दिवाळीचा फार. हो 9 8 हो असं काय दादा? बोल. 7 काय फराळ आहे? काल आपल्याकडे काय केलं होता? करेक्ट. काय दहशतीत सांगितलंय चिवडा त्यांनी. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. चला 1 बक्षीस मिळालं. आता न बोलता काढायचं. न बोलता. बोललात की बक्षीस जाणार. आता सांगा. चकली. हे चकली दिसतीये तुम्हाला? अनारसे. म्हणजे त्याचं डमशेरासारखं आजूबाजूचं दुसरं 10 काय करू शकतो का आपण? 9 8 7 6 5 4 3 2 1. काय होतं सांगा हो? कंदी पेढे. चेहरा झालाय बघा त्यांचा पेड्यासारखा. हे घ्या तुम्ही बघा. यांना न दिसलं नाही पाहिजे. किती इझी दिला तुम्ही त्यांना. नाही हो, खरे. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. किती छान. मस्त. धन्यवाद. आता दुसरं चित्र. करंजी की तुम्ही त्यांना इझी दिला. अभिनंदन. तुम्ही 8-8 दिवस एकत्र राहता, 10-10 दिवस एकत्र असता. मग तिथे साताऱ्यासारख्या ठिकाणी जायचं, त्या वातावरणात तिथल्या लोकांशी राहून काम करत राहायचं. आता या कामाच्या वेळी
घरचे कुठेतरी लांब असतात आणि हे कुटुंब तयार होतं, मग ते तुमचं सगळ्यांचं नातं कसं असतं? छान खेळीमेळीचं ॲटमॉस्फिअर असतं. कोणी गाणी लावलेली असतात, कोणी काहीतरी कुठचे तरी जोक सांगत असतं. असं छान खेळीमेळीचं ॲटमॉस्फिअर काय आहे. हो? आणि तुमचा कसा अनुभव? फार चांगला अनुभव आहे. कारण आता कसं झालं आहे, सिरियल सुरू झाल्यापासून घरापेक्षा सेटवरच जास्त वेळ असतो. आत्ता आमचं शूटिंग रात्रंदिवस चालू आहे. हो, अगदी थोडा वेळ विश्रांती घेतो, लगेच सुरू होतं. त्यामुळं घरापेक्षा सेटवरच एक कुटुंब तयार झाले आणि सगळी मंडळी अगदी दिलखुलास आहेत. नाही, गप्पा मालिका मारतात. सुरू आणि आम्हाला सगळ्यांच्या आवडीनिवडी आता माहिती झाल्यात की अच्छा हे आहे ना, मग हे मामा तर काही खाणारच नाही, मग त्याच्यासाठी दुसरं काहीतरी मागूया. मग आम्ही डबा मागवतो. आणि आमच्या आजूबाजूचे जे गावातली मंडळी आहेत ना, ते आम्हाला डबा वगैरे आणून देतात. किती मस्त. म्हणजे गावात सुद्धा एक वातावरण चांगलं हो, झालेलं खूप आहे. छान. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? नवऱ्याची आणि मुलांचीच मागेन. एक मी कलाकार आहे, तर मी आई होते, पत्नी होते इतके वर्ष, पण माझ्यातला कलाकार कधी असं सारखा तळमळायचा की आपल्याला काहीतरी करायचं आता किती वर्ष आणि कधी ती वेळ येणार वगैरे. त्या सगळ्या माझ्या स्वप्नांच्या ध्यासापायी जर त्यांच्याकडे काही, आणि झालंच आहे म्हणजे दुर्लक्ष भरपूर झालेलं आहे, तर त्या दुर्लक्ष झालं असेल तर त्याची मी क्षमा मागते. तुम्ही? फक्त महसूल खात्यातलं कामाचं म्हणजे सुट्टीसुद्धा नसते आणि त्या कामाच्या व्यापात मी पुरेसं लक्ष देऊ शकलो नाही. त्यामुळं मी पहिल्यांदा माझ्या आईची क्षमा मागतो आणि त्यानंतर माझ्या मिसेसची आणि माझ्या माघारी सगळे कुटुंब व्यवस्थित सांभाळते, त्याबद्दल मी बायकोची पहिली क्षमा. हा खऱ्या अर्थानं सन्मान आहे असं मला वाटतं. तुम्ही आज क्षमा मागितली, मुलं परदेशात आहेत, हो त्यांनी बघितलं तुम्हाला, हो. कसं वाटलं? माझ्या मुलांना माझा खूप अभिमान वाटतो. स्पेशली माझ्या मुलीला माझं खूप कौतुक आहे. तिला माझ्या धडपडीचं खूप कौतुक आहे. तिला असं वाटतं की मी खूप आदर्श आहे ह्या बाबतीत, की मी पडून परत चालायला लागते आणि पळायला लागते. म्हणजे मी माझ्या आईकडनं शिकले. माझ्या आईने मला कधी मुळूमुळू रडत बसायला दिलं नाही. आणि दुसरं म्हणजे सासूबाईंचा पण ह्याच्यात एक खूप मोठा हात आहे. माझ्या सासूबाई सिनियर ॲडव्होकेट आहेत सुप्रीम कोर्टाच्या. आज 81व्या वर्षीसुद्धा त्या कोर्टात जातात आणि त्यांनी खूप स्ट्रगल केले आणि त्या मला नेहमी म्हणायच्या की नाहीपासनं काही गोष्ट सुरू करू नकोस, नेहमी कसं होईल हे बघ. आत्ता त्यांनी 80व्या वर्षी ॲक्च्युली महिलांसाठी एक खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे आपल्या भारतामध्ये. सरोगसीवरच्या विरोधात काही आपल्याकडे कायदा नव्हता, तर माझ्या सासूबाईंनी स्वतः ती पिटिशन फाईल केली आणि ती पार्लमेंटमध्ये त्याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांना पार्लमेंटमध्ये चर्चेसाठी बोलवलं, प्रश्न विचारले गेले आणि आज सरोगसी विरुद्ध भारतामध्ये कायदा आहे आणि तो केवळ माझ्या सासूबाईंच्या इनिशिएटिव्हमुळे. मला त्यांचा खूप अभिमान. अगं सासूबाई. तुमच्या मिसेसची काय प्रतिक्रिया बघितलं तेव्हा? मिसेसची अगदी चांगली प्रतिक्रिया. ते नाटक वगैरे माझं माहीत होतं करतो ते. आमच्या वहिनींनी कसं बघितलं, टीव्हीवरती बघितलं तेव्हा? बघितलं तेव्हा पहिले डोळ्यात पाणीच. तुम्हाला माहिती आहे का, नंतर टीव्हीची त्यांनी दृष्ट काढली. तेव्हा जमलं नाही कारण जबाबदाऱ्या होत्या, पण जबाबदाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर मिस्टरांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सक्रिय होता आलं. तेव्हा अशाच काही माऊली आहेत ज्या कायम स्वतःच्या सुखासाठी कुटुंबासाठी झटत असतात आणि कुटुंबानेही तिच्या मनाचा विचार करून, तिला प्रोत्साहित करून, तिच्या ज्या अतृप्त राहिलेल्या गोष्टी असतील त्या पूर्ण करण्यासाठी सगळ्या कुटुंबाने तिच्या पाठी उभं राहायला पाहिजे असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. अनुराधा मंत्री पाटील ही व्यक्तिरेखा असलेल्या राजश्री सावंतवाड यांना आता सन्मानित करूया पैठणी. तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.